विद्यार्थी मित्रांनो, एंड सेम एक्झाम तोंडावर आहे आणि आपल्याला विषयाचा अभ्यास सुरू करायचा असेल तर कुठल्याही विषयाचा अभ्यास सुरू करण्याच्या आधी 3 गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, त्या आधी क्लिअर करायच्या असतात आणि मगच अभ्यासाला सुरुवात करायची असते. मित्रांनो, या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. हार्डली त्या 1-1.5 तासाचंच काम असतं, पण ते क्लिअर झालं तर पूर्ण त्या 6 युनिटचा जो सब्जेक्ट आहे त्याची आपल्याला क्लिअरिटी येते आणि ती क्लिअरिटी आली की मग कुठे काय करायचं, कुठे काय सोडायचं, कसा अभ्यास करायचा, कसा पेपर लिहायचा, ही क्लिअरिटी येते. मग अभ्यास करणं सोपं होतं. सो लक्षात ठेवा, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, कुठल्याही विषयाचा अभ्यास सुरू करण्याच्या आधी तुम्ही 3 गोष्टी क्लिअर करणं गरजेचं असतं. ओके, आणि या सगळ्या गोष्टी आम्ही पर्पल हॅट ऍप्लिकेशन मध्ये त्या फ्री अवेलेबल करून दिलेल्या आहेत. या आता 5 मे पासनं तर 10 जूनला तुमचे एक्झाम संपते ना, 7-8 जूनला. सो 10 जून पर्यंत आम्ही हे पर्पल हॅट ऍप्लिकेशन मध्ये ह्या गोष्टी अनलॉक केलेल्या आहे. सो ज्यांनी कोर्स घ्या, नका घेऊ तरी ऍटलिस्ट तुम्हाला ह्या मी सांगणार आहे कसं स्टार्ट करायचं, पण जस्ट तुम्हाला खुशखबरी देऊन देतोय की ऍटलिस्ट अभ्यास सुरू करण्याच्या आधी जो मेन सार असतो त्या सब्जेक्टचा तेवढं कळालं ना, मग अभ्यास करणं सोपं जातं. काय करण्यापेक्षा काय सोडायचं हे कळालं का सोपं जातं. आणि हे सगळं असलेला व्हिडिओज, जे महत्वाचे 5-10 मिनिटाचे व्हिडिओ आहे का ज्याच्यावर पूर्ण सब्जेक्टचा सार आहे, तो आम्ही क्लिअर करून फ्री करून दिलेला आहे आपल्या ऍपमध्ये. सो हे व्हिडिओ आधी बघायचे तुम्हाला, मग कुठल्या विषयाचा अभ्यासाला लागायचा आहे. सो लक्षात घ्या, कुठल्या विषयाचा अभ्यास करताना आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे त्या विषयाचा पेपर पॅटर्न. का? कारण एवढा मोठा विषय 4-4, 5-5 युनिट आहे. सो त्या युनिट्स मधनं हार्डली 2 दिवसात क्लिअर अभ्यास करताना आपल्याला थोडाच अभ्यास करावा लागतो, बरोबर. मग काय असतं, एका युनिटमध्ये समजा 10 पॉईंट आहे, 10चे 10 वर प्रश्न येत नाही, 10 पैकी 6 वरच येतात, बरोबर. मग 6 वर कुठले की ज्याच्यावर फोकस करायला पाहिजे, 6 मध्ये पण 4 असे का ज्याच्यावर कायम प्रश्न येतात, 2 वर कमी येतात, मग ते कुठले. आणि जे 4 असे का ज्याच्यावर प्रश्न विचारत नाही, ते जस्ट माहितीसाठी दिलेले असतात, ते कुठले हे समजणंही गरजेचं असतं. त्याच्यानंतर पेपर कसा येतो, कुठल्या क्वेश्चनला कुठला ऑर येतो, अवघड कुठे येतो, न्यूमरिकल कुठे येतो, कुठे गुगली टाकलेली असते, सगळे आयडियाज याला म्हणतात पेपर पॅटर्न. त्या एवढ्या मोठ्या विषयाचा तो छोटासा सार असतो. यस, आणि हे सगळं आपल्याला एकदा पेपर पॅटर्न क्लिअर झाला की पेपरमध्ये काय इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या आधी येतात इम्पॉर्टंट टॉपिक्स आले की मग त्याच्यामध्ये क्वेश्चन्स असतात ना, मग ते टॉपिक्स कुठले. सो काय अभ्यास करण्याच्या आधी काय करण्यापेक्षा काय सोडावं हे जर क्लिअर झालं तर मग तुम्हाला अभ्यासाला आयडिया क्लिअर होते की या 10 टॉपिक पैकी या युनिटमध्ये 10 टॉपिक आहे, हे 6च इम्पॉर्टंट, हे 4 करायचेच नाहीये, या 6 मध्ये हे 4 जास्त महत्वाचे, जास्त फोकस करायचे, 2 थोडे करायचे. या प्रकारे आयडियाज या पेपर पॅटर्न आणि इम्पॉर्टंट टॉपिक मध्ये क्लिअर होता. एकदा आयडिया क्लिअर झाले, अभ्यास काय करायचंय, बरोबर. की सेकंड टाइप स्ट्रॅटर्जी येते स्टडी स्ट्रॅटर्जी. आता अभ्यास कसा करायचा त्या विषयाचा, डेरिव्हेशन सब्जेक्ट असेल तर डेरिव्हेशन्स कसे लक्षात ठेवायचे, न्यूमरिकल कसे लक्षात ठेवायचे, कुठल्या टाइपचे न्यूमरिकल याच्यावर पडू शकता, अवघड आहे का सोपे आहेत. त्याच्यानंतर थेरॉटिकल असेल तर काय महत्वाचं आहे, याच्यामध्ये डायग्राम महत्वाचं आहे की थेरॉटिकल आन्सर महत्वाचं आहे, कसं लिहायचंय, ही सगळी स्ट्रॅटर्जी आली स्टडी स्ट्रॅटर्जी मध्ये. मग अभ्यास कसा करायचा विषयाचे कळालं की आपला अजून टाइम कमी लागतो अभ्यास कंप्लीट करायला. आणि तिसरं येतं स्मार्ट पेपर रायटिंग स्किल. ठीक आहे बॉ, पॅटर्न कळाला, इम्पॉर्टंट टॉपिक कळाले, आता स्टडी स्ट्रॅटर्जी कळाली, अभ्यास पण झालाय, पण मग पेपरच नाही लिहिता आलं तर त्याचा उपयोग काय. खूप असं होतं ना, खूप वेळा आपण लिहितो 70 मार्काचा पेपर, येतात फक्त 24 मार्क. मग ती स्ट्रॅटर्जी काय, कुठले पॉइंट्स महत्वाचे असतात, कधी हायलाइट करायचं, कुठले पॉइंट्स आधी घ्यायचे, कुठले सोडायचे, बरोबर. पेपर लिहिताना अंडरलाईन मारायची का, रेषा मारायच्या का, डायग्राम कशी काढायची, काय अपेक्षित आहे, किती मार्काला किती पानाचा आन्सर अपेक्षित आहे, बरोबर, कुठला फॉर्म्युला अपेक्षित आहे, कुठला फ्लो अपेक्षित आहे, या सगळ्या स्किल असतात, त्या पेपर सॉल्विंग स्किल असतात, रायटिंग स्किल्स असतात. या तिन्ही कंबाईन असलेले व्हिडिओज आपल्या पर्पल हॅट ऍप मध्ये प्रत्येक सब्जेक्ट मध्ये बघा. ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला कसं बघायचंय, आम्ही तर फ्री करून दिलंय, पण बघणार कसं, ऍप्लिकेशन मध्ये हा कोर्स आहे समजा, बरोबर. कोर्स मध्ये असे वेगवेगळे युनिट वाईज फोल्डर असतात, युनिट 1, युनिट 2, युनिट 3 असे फोल्डर दिले असतात. युनिटचे नाव, एक फोल्डर असतो शेवटून दुसरा, तो असतो पेपर पॅटर्न अँड IMP म्हणून फोल्डर असतो. नावच तेच आहे, पेपर पॅटर्न अँड IMP.
या फोल्डरमध्ये तुम्हाला हे व्हिडिओज फ्री सापडतील. ओके, हे भरपूर काही सब्जेक्टमध्ये आम्ही याचे 3 सेपरेट व्हिडिओ केले आणि काही सब्जेक्टमध्ये या एकाच व्हिडिओमध्ये या तिन्ही स्ट्रॅटर्जी एक्सप्लेन केल्या. सो कुठल्याही विषयाचा अभ्यास करण्याच्या आधी आणि हे 5 मे पासून 10 जून पर्यंत आम्ही फ्री केलेले आहे. सो कोर्स नसेल सबस्क्राईब केला तरी पण तुम्ही पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुमच्या डिपार्टमेंटचं प्रत्येक डिपार्टमेंट फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, लास्ट इयर प्रत्येक डिपार्टमेंटचं फर्स्ट इयर पासून लास्ट इयर पर्यंत सगळ्या महत्त्वाच्या विषयांचे जेवढे कोर्सेस आपल्या पर्पल ॲट ॲपवर अवेलेबल आहे प्रत्येक कोर्समध्ये तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी पूर्णपणे आम्ही अनलॉक व्हिडिओ करून दिलाय. म्हणजे कोर्स सबस्क्राईब नसेल केला तरी तुम्ही हे बघू शकता आणि तुमचे सब्जेक्ट स्कोरिंग करू शकता. आणि तुम्हाला वाटलं आणि ज्यांनी कोर्स सबस्क्राईब केला असेल ऑब्व्हियसली त्याला हे सगळं फ्री आहे. बाकी सगळं IMP क्वेश्चन जे आपण ऍप्लिकेशन सबस्क्रिप्शन मध्ये दिले आहे, सॉल्व पेपर दिलेले आहेत, पेपर सॉल्व कसे करतात त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, नोट्स आहे, व्हिडिओ आहे. ते तर ज्यांनी कोर्स सबस्क्राईब केला त्याला पूर्णपणे ते फ्रीज भेटणार आहे. पण ज्यांनी कोर्स सबस्क्राईब नाही केला त्यांनी सुद्धा जस्ट या पेपर पॅटर्न आणि IMP हा सेकंड लास्ट जो फोल्डर आहे प्रत्येक कोर्समध्ये तुम्हाला भेटेल. काही ठिकाणी सेकंड लास्ट आहे, काही ठिकाणी लास्ट आहे. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही हे आधी स्ट्रॅटर्जी क्लिअर करा, सगळ्या महत्त्वाच्या विषयांचे त्यात स्ट्रॅटर्जी आहे क्लिअर करा, मग अभ्यासाला लागा. बघा तुम्हाला किती कॉन्फिडन्स येईल. ना मित्राला भेटायची गरज, ना कुठे काही सर्च करण्याची गरज, युट्यूबवर जाण्याची गरज, ना शिक्षकांच्या पाया पडण्याची गरज. सगळं काही या सारात मध्ये असतं. 8-10 मिनिटाचा व्हिडिओ असतो, त्यात सगळं असतं. ते व्यवस्थित बघा, अभ्यासाला लागा. मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो हा व्हिडिओ बघितल्यानंतर असा कॉन्फिडन्स वाढेल ना तुम्ही म्हणशाल सर पूर्ण सब्जेक्टचा हा एवढ्या मोठ्या सब्जेक्टचा छोटासा म्हणजे सार आहे का त्याच्यावरनं माझं डोकं क्लिअर झालं की आता काय करायचंय, काय सोडायचंय, कसा लिहायचंय, कसा अभ्यास करायचा आहे. हार्डली 4 नाही, 2 नाही, 1.5 दिवसात 1 दिवसातच मी सब्जेक्ट करेल असा कॉन्फिडन्स वाढतो आणि मुलं स्कोरिंग करतात. सो नक्की हे फ्री लेक्चर्स आहे, याचा फायदा घ्या. पर्पल ॲट ॲप डाउनलोड करा आणि स्कोरिंग करा. आणि याच्यामुळे फायदा झाला, वाटलं यार मला खरोखर फायदा झालाय पण मला पूर्ण IMP क्वेश्चन, सॉल्व पेपर, व्हिडिओ वगैरे सगळं पाहिजे. याच्यात सांगितलंय काय काय करायचं. आता हे व्हिडिओ पण मला पाहिजे, स्वतः करण्यात वेळ नाही तर नक्की कोर्सेस सबस्क्राईब करा. एकदम ऑफर्डेबल आहे. जेवढा पैसा टाकता तो इतका स्वस्त आहे, इतका कमी आहे की तो पैसा पूर्ण वसूल आहे. ज्याने तुम्हाला भेटणार ती व्हॅल्यू तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्तच गोष्टी, बेस्ट लेवलचे स्टडी मटेरियल आम्ही प्रोव्हाइड केले. ते बघा आणि तुमची इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट गॅरंटेड स्कोरिंग करा. काही डाऊट असेल हेल्पलाईन नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा. फायदा घ्या. इंजिनिअरिंग एंड सेम गॅरंटेड स्कोर करा, क्रिटिकल स्कोर करा, अभ्यास करा. टॉपर असाल तर हायर ऑर्डर टॉपर व्हा, जनरल असेल तर वर्गात पहिले या. आपल्या पर्पल ॲट ऍप्लिकेशन सोबत अभ्यास करून हे फ्री लेक्चर्स बघून नक्की इंजिनिअरिंग टॉप कराल.